मी इकडे श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. तर आपली बाही कटिंग राहिलेली आहे. साहित्य घ्या आता, सर्वांनी बाहीची कटिंग करून घेऊया. हॅलो. फ्रेंच करवा ना. फ्रेंच करवाच कुरिअर म्हणतायत ना तुम्ही? हा, मी चेक करते, सांगते तुम्हाला नंतर. जर साहित्य घेतलं का सर्वांनी? ओके, चला मग बाही कटिंगला सुरुवात करूया.
तर हा सिंगल पेपर आहे, सिंगल आहे, तर आपल्याला बाही कटिंग साठी आपल्याला डबल फोल्ड पेपर करावा लागतो. फोल्ड करायचा आता याला, त्याचं दुमडायचंय हे असं. सिंगल कपड्या म्हणजे पेपर वरती आपल्याला बाही कटिंग करता येत नाही, त्यामुळे असं फोल्ड करून घ्यायचं. तर आता आपण माप घेऊया. तर ही आहे जॉईंट बाजू आणि ही आहे खुली बाजू. तर आपल्याला माप कुठून घ्यायचे, जॉईंट बाजूकडून. तर पहिलं माप घ्यायचं आपल्याला बाहीची उंची. तर बाहीची उंची आहे 5 इंच. मूळ बाहीची उंची 5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच. एकूण उंची 6.5 इंच. आता तुमच्या बाहीची उंची किती आहे त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. बाहीची उंची झाली, त्यानंतर आता आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे. तर रुंदी कशी घेतात आपण, चार्ट प्रमाणे. तर चार्ट मध्ये कसं आहे, मुंढा प्लस शिलाई मार्जिन. अगोदर आपल्याला मुंढा घ्यायचा आहे. आपला मुंढा किती आहे, 34 साईजचा मुंढा 6 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यायचे 34 साईज साठी. 34च्या बाहीसाठी आपल्याला शिलाई मार्जिन किती इंच घ्यायचंय, चार्ट मध्ये आहे पहा. सर्वांनी चार्ट वही मध्ये घेतलेले आहेत लिहून, त्यामध्ये बघा आता. हम्म आपल्याला हा चार्ट बाही रुंदीचा थोडा तरी पाठ पाहिजे. आता पाठ करून घ्या सर्वांनी. 3.5 इंच बरोबर, 3.5. तर इथे पेपर आपल्याला बरोबर अॅक्युरेट असं झालेला आहे रुंदीमध्ये. तर या पण साईडने मी 6.5 इंचावरती पॉइंट देऊन घेते. 6.5 उंची आणि रुंदी साठी आपण एक बॉक्स तयार करून घेऊ. आता आपल्याला पुढची स्टेप घ्यायची आहे कॅप हाईट. कॅप हाईट घ्यायची आहे. तर आपली कॅप हाईट किती आहे, बाहीची उंची 5 इंच आहे. मूळ उंचीनुसार आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. तर कॅप हाईट येते आपली 2.5 इंच, 2.5. आता तुमच्या बाहीची उंची किती आहे ते बघून तुम्ही कॅप हाईट बघून घ्या चार्ट मध्ये. तर माझी 5 आहे, तर त्यानुसार मी 2.5 इंच घेते. ज्या ठिकाणी आपण कॅप हाईट घेतलेली आहे तिथून आतल्या साईडने आपल्याला 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. कॅप हाईट बरोबर मध्ये 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि या जॉईंट भागाकडून 1 इंचावरती. तर अशा पद्धतीने आपल्याला पॉइंट द्यायचे आहेत आणि हा 1 इंचचा पॉइंट आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर असं झालं, हे आपला 2 पॉइंट दिले. आणि आता आपण पाठीमागच्या मुंढाला आकार देऊन घेऊया. फ्रेंच करून आकार कसा द्यायचा आहे ते पण सांगितलेलंच आहे मी. ज्यांच्याकडे फ्रेंच कर्व आहे त्यांनी फ्रेंच करून आकार देऊन घ्या. आता मी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मी आकार देऊन घेते. पाठीमागाचा आकार द्यायचा आहे अगोदर आपल्याला डॉट डॉट मध्ये. या 1 इंचापासून सुरू करायचा आकार द्यायला. थोडासा उंचावून द्यायचा आहे, जास्त पण उंचवायचं नाही, नाहीतर बाहीच्या पाठीमागून घोळ येतो, चुन्या पडतात, त्यामुळे जास्त उंचावू नका. हे असं. हा झाला पाठीमागचा आकार. डॉट डॉट मध्ये द्यायचा, आकार बिघडत नाही. हा झाला पाठीमागचा आकार. त्यानंतर देऊन घ्या तुम्ही अगोदर, नंतर समोरचा आकार बघू आपण.
आता आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे, तर त्यासाठी मी काय करणार आहे, या बाहीच्या रुंदीवरती टेप ठेवणार असा आणि बाही सेंटरहून फोल्ड करणार आणि बरोबर इथं ठेवायचंय आणि इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इथून खालच्या साईडने आपल्याला पाऊण इंचावरती पॉइंट द्यायचा आहे, सेंटर बरोबर 0.75. 0.75 आणि इथून आपण समोरचा आकार देऊन घेऊया. डॉट डॉट मध्ये थोडासा वरून घ्यायचा आहे. हे असं डॉट डॉट मध्ये देऊन घ्यायचं आहे. पद्धतीने आपला समोरचा आणि पाठीमागाचा आकार तयार आहे. तर आपण 10वं माप घेतलेलं नाही, 10वं माप आपण स्किप केलेलं आहे. बाही रुंदीपर्यंतच आपण 9 माप घेतलेली आहेत. दंडघेर नाही घ्यायचा आपल्याला. तर बिना दंडघेराची बाही आपल्याला फिटिंग कशी करायचंय, एक्स्ट्रा मार्जिन उरतं फिटिंग केल्यानंतर, ते काय करायचं असतं ते आपण बाही शिवते वेळेस म्हणजे ब्लाऊज शिवते वेळेस बघूया. तर अशी आपली बाही तयार आहे, तर मी आता बाही कट करून घेते. दंडघेर घेऊ नका, तुम्हाला या पण पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग वगैरे करता आली पाहिजे. दोन्ही पद्धतीने दंडघेर घेऊन पण आणि नाही घेऊन पण कट करून घेते आता मी इथून. अगोदर पाठीमागचा आकार कट करून घ्यायचा आहे, 1 इंच बरोबर कट करायचं दोन्ही आणि मग आता पाठीमागचा आकार कट करून घ्यायचा, दोन्ही भाग एक साथ कट करायचे. आता आपल्याला समोरचा आकार कट करायचा आहे, तर त्यासाठी बाही अशी उकलायची आणि समोरचा आकार कट करून घ्यायचा इथून. परत मी सेंटरवरून फोल्ड करते, बाहीच्या कट द्यायचा आहे आणि समोरच्या साईडने एक छोटासा कट देऊन घ्यायचा आणि समोरून तुम्ही लिहू शकता समोरचा भाग आहे म्हणून. समोरचा भाग कोणता असतो, जो खोल आहे तो समोरचा भाग हा वाला आणि हा उंचावून आहे तो पाठीमागचा भाग. तर अशा पद्धतीने आपली बाही तयार आहे. तर आपले सर्वच भाग तयार आहेत पेपर कटिंगचे. तर हे सर्व भाग आता आपण ब्लाऊज पीस वरती ठेवून कट करणार आहोत. तर आता तुम्ही सर्वांनी मला फोटो पाठवायचे आहे सर्वांचे. आता काही जणांनी पाठवलंय, सॉरी माझ्याकडून काही बघण्यामध्ये आलं नाही, कारण खूप सध्या कामाचा लोड होता त्यामुळे आज काही बघितले नाही. क्लास झाल्यानंतर मी नक्की बघेन सर्वांची रिप्लाय आणि तुम्हाला बरोबर आहे नाही आहे ते सांगेन. ओके. तर आता मी पीस वरती कट करून घेते, तुम्ही बरोबर आहे म्हटल्यानंतर कट करून घ्या. कारण पार्सलचा थोडासा आज लोड होता त्यामुळे मला काही पाहणं झालं नाही व्हॉट्सअप वरती. मेसेज तुम्ही टाकले असतील तर बघेन मी क्लास झाला की. एक मिनिट. हम्म.
हा परत रिपीट करते, आवाज म्यूट होता. तर आपलं ब्लाऊज आहे 34 साईजचं आणि हे ब्लाऊज पीस आहे 80 सेंटीमीटर. आरामात बसतं आपलं ब्लाऊज या 80 सेंटीमीटरच्या ब्लाऊज मध्ये पीस मध्ये. म्हणजे तुमचं 36 साईजचं असेल तर थोडस तुम्हाला कमी पडतं. कशाला कमी पडतं? गोट वगैरे पट्ट्या वगैरे तयार करण्यासाठी थोडस कमी पडतं. तर पट्ट्या वगैरे आतमधल्या ज्या असतात ना न दिसायच्या त्या पट्ट्या तुम्ही दुसऱ्या कपड्याच्या सुद्धा लावू शकता, किंवा क्रॉस पट्टी जी असते ना ती दुसऱ्या कपड्याची कट करायची. आता जसं की मी याची करून दाखवते तुम्हाला दुसऱ्या कपड्याची क्रॉस पट्टी घेऊन. आणि त्यानंतर कोणाची साईज 38 40 वगैरे असेल तर त्यांनी 1 मीटर घ्यायचं आहे. आणि मोठी साईज असेल तर 1.25 मीटर, 1.25 मीटर, 1.5 मीटर असं लागतं. जसं साईज वाढेल तसं ब्लाऊज पीस पण मोठं घ्यावं लागतं. ओके. तर आता हे माझा 34 साईजचं आहे तर 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज मध्ये बसतं व्यवस्थित. तर आता मी उकलते याला. आता बघा ही घडी जशी आहे ना तशीच आपल्याला उकलावी लागते. जास्त गोंधळ नाही करायचा, कसं आहे, उकलून नाही ठेवायचं नाहीतर चोळा मोळा होते ते गुड्या पडतात. तर ब्लाऊज पीस कट करण्या अगोदर आपल्याला इस्त्री करून घ्यायचं आहे. तर आता मी काही इस्त्री नाही करणार कारण लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टर वरती इस्त्री नाही चालत. तुम्ही इस्त्री करूनच कट करून घ्या. आता लाईट आहे म्हणचाल पण नाही, इन्व्हर्टर वरती एक्सप्रेस नाही चालत. त्यामुळे आता मी असंच कट करत. आता ही आहे खुली बाजू आणि माझ्या साईडने आहे बंद बाजू. बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे या ठिकाणी. बरोबर ठेवायचं आणि याच्यावरती थोडस आपलं ओझं ठेवायचं आहे, हे असं. आणि इथे आपली बाही बसते या ठिकाणी. ही अशी बाही बसली इथं. इकडे तर इथे बाही बसली. तुमची इथं बाही बसत नसेल तर तुम्हाला कुठं ठेवायची बाही? म्हणजे पाठीमागच्या भागावरती असं जर येत असेल बाही तर तुम्हाला इकडं अशी या साईडने ठेवायची आहे आणि बाहीला जोड द्यायचा आहे दोन्ही साईडने. कमी पडतं इथं, हे असं इथं कमी पडतं दोन्ही साईडने, मग जोड देऊन घ्यावं लागतं. थोडंसंच कमी पडतंय. आता साईज वर आहे ते, आता कमी पडणं जास्त पडणं. आता माझं इथं अर्धा अर्धा इंच किंवा 1 1 इंच असं कमी पडतं दोन्ही साईडने, तर तिथं मला जोड देऊन घ्यावा लागतो. हे बघा इथे एवढं कमी पडते, दिसतंय का? आता जोड कसा द्यायचा ते आपण या ब्लाऊजला पण बघूया. तर मी इथंच ठेवून बाही कट करते म्हणजे जोड कसा द्यायचा ते तुम्हाला समजेल. मी इथं ठेवते बाही. कटोरी क्रॉस कपड्यावरती ठेवायची आहे. क्रॉस कपडा, हा असा क्रॉस कपडा आपण ओढल्यानंतर फाकतो ना त्या कपड्यावरती आपल्याला कटोरी ठेवावी लागते. तर इथं ठेवते. हा गळा क्रॉस मध्ये आला पाहिजे, गळा क्रॉस मध्ये आला पाहिजे. असं क्रॉस मध्ये ठेवा किंवा असं ठेवा. हे असं गळा क्रॉस मध्ये द्यायचे हे भाग. क्रॉस मध्ये का बरं ठेवायचं का क्रॉस कपड्यावरती कटोरी? जसं आपल्या शरीराचा आकार असेल त्यानुसार कपडा फाकला जातो. क्रॉस कपडा असतो त्यामुळे फाकतो. आपण आता क्रॉस ओढलं की फाकतो ना कपडा, तसंच आपल्या शरीराप्रमाणे कपडा व्यवस्थित बसतो, फाकतो. म्हणून आपल्याला क्रॉस कपड्यावरती कटोरी ठेवायची आहे या पद्धतीने. आणि इथे आपली क्रॉस पट्टी निघते ही अशी. आणि हा शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला गोटसाठी म्हणा पट्ट्या तयार करण्यासाठी कामाला येतो. आता हे सर्व भाग मी मार्किंग करून घेते.
कटोरी अगोदर बाही मार्किंग करून घेऊ. दोन्ही साइडने बरोबर तेवढाच कपडा शिल्लक राहू द्यायचा, म्हणजे जोड देण्यासाठी. किंवा एकाही साइडने जोड दिला तरी चालतो, परंतु कसा एका साइडने दिला का काय होतं, मग ब्लाऊज अंगात घातला की तो जोड दिसतो. त्यामुळे दोन्ही साइडने जोड दिला की तो दिसणार नाही, शिलाई मध्ये जातो तो जोड. म्हणून आपल्याला दोन्ही साइडने जोड देऊन घ्यायचा असतो. आता हे सर्व भाग मार्किंग केलेले आहेत. क्रॉस पट्टी राहिली, क्रॉस पट्टी मी दुसऱ्या कपड्याची काढणार आहे एक, म्हणजे तुम्हालाही समजेल कसं लावायचं काय करायचं ते. आता एक फोटो काढते मी याचा. तर आता हे सर्व भाग मी कट करते. दुसरी क्रॉस पट्टी इथंच काढते, कारण आपण नाही दुसऱ्या ह्याच्यावरती काढायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी. ओके ठीक आहे. आणि हा जो शिल्लक राहिलेला कपडा असतो ना, आपल्याला गोट वगैरे लावण्यासाठी उपयोगी येतो हा. हा पाठीमागील भाग, पट्टी गळ्याची, जॉईंट साईडच्या अगोदर सर्व भाग कट करून घ्यायचे. बाही सेंटरवरून फोल्ड करायची, बाहीच्या सेंटर वरती एक छोटासा कट द्यायचा, आणि समोरच्या साईडने मार्क करून घ्यायचं, म्हणजे समोरची बाजू ओळखू यावी यासाठी. त्यानंतर कटोरी कट करून घेऊ.
आता क्रॉस पट्टी कट करायचंय. थोडंफार वर खाली असेल तर बरोबर करून घ्यायचं, नंतर क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. तर याच्यावरती आपल्या गोटच्या पट्ट्या निघतात. आणि दुसरी क्रॉस पट्टी मी या दुसऱ्या कपड्यावरती कट करून घेते. चालते. विदाऊट जरी असेल तरी हा काही कपडा दिसणार नाही आपल्याला, खालून लावायचा असतो हा, वरून नाही दिसत. आणि आपल्याला गोट साठी पण पट्ट्या लगेच कट करून घेऊया. क्रॉस कपड्याच्या अशा, क्रॉस कपडा आहे हा. रेश ओढून 1.25 इंचाची पट्टी कट करून घेते मी. गोट साठी आपल्याला 1.25 इंचाची पट्टी पाहिजे, 1.25. 1.25. किंवा ह्या पट्ट्या नंतर जरी कट केल्या तरी चालतात. मी अगोदर इथं फक्त मार्किंग करून घेते आणि पट्ट्या नंतर कट करते. कारण आता जर कट केल्या ह्या पट्ट्या तर गोंधळात इकडे तिकडे जातात, हरपतात. त्यामुळे ह्या नंतर कट करते मी. फक्त मार्किंग करून घेते. आपली जी स्केल असते ना, ही आपली 1.25 इंचाचीच असते. स्केल बरोबर मार्किंग करून घ्यायची. आणि इकडचा हा कपडा आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी वगैरे लावण्यासाठी कामाला येतो. ह्या दोन पट्ट्या आणि ह्या गोट साठी हे ठेवू बाजूला आपण. तर मी कॅमेरा आता मशीन कडे सेट करते. 2 मिनिटासाठी ब्रेक घ्या. आवाज येणार नाही कॅमेरा सेट करेपर्यंत.
तर सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग घेऊया तयार करून. ही सरळ बाजू आहे, तर हा भाग आपल्याला उलट्या साईडने करायचा आहे. ही उलटी बाजू. तर डाच आपल्याला उलट्या साईडने द्यायचे आहेत. शोल्डरचं सेंटर घ्यायचं, फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने असं आपल्याला फोल्ड करायचंय. आणि शिलाई देऊन घ्यायची. डाचाची रुंदी घ्यायची आहे 1/2 इंच आणि उंची घ्यायचंय 4 इंच. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये डाचाला शिलाई देऊन घ्यायची असते. 4 इंच. आता हे सवय झालेली आहे, त्यामुळे 4 इंच वगैरे कुठे येतं ते परफेक्ट असं माहिती झालेलं असतं. आता तुम्हाला वाटेल अंदाजच घेत आहेत. हे परफेक्शन आपल्याला कधी येतं, आपण सराव करू करू. सराव महत्वाचा असतो. आता हे सरावामुळे माप सुद्धा समजली जातात. 2 इंच आणि 4 इंच, 2.5 इंच जे काय असेल ते सर्व आपल्याला सरावाने समजत. कुठे येतं ते दरवेळेस मेजरमेंट टेप घ्यायची गरज पडत नाही. कोणता पेपर घेतलात तुम्ही? त्या दुसऱ्या पण साईडने डाचाला शिलाई देऊन घेते. कार्डशीट पेपर काही काही लहान असतात, साईज वर असतं त्याचं. आता हे माझे पेपर मोठे असतात कार्डशीटचे. दुसऱ्या पण डाचाला मी शिलाई देऊन घेते तेवढीच. कमरेच्या डाचाला शिलाई दिलं की मग आता आपल्याला काय करायचंय, कमरेचा जो भाग असा खालच्या साईडने आलेला असतो ना, दोन्ही साईडने, तो आपल्याला थोडा थोडा कट करून घ्यायचा असा. सेंटर वरती नाही कट करायची गरज, थोडासा कपडा एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचा पुन्हा इकडे साईडने. एका सरळ रेषेमध्ये हा पाठीमागाचा भाग आला पाहिजे. तर आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावून घेणार आहोत. तर ही पट्टी आपण बाहीला जोड देण्यासाठी ठेवूया. दोन्ही साईडने जोड द्यायचे आहेत 1-1 इंचाचा. तर त्यासाठी ही पट्टी बस होते. 4 पट्ट्या पाहिजेत जोड देण्यासाठी. ही एवढी. हं? आणि ही कमरेसाठी वापरू आपण 2 इंचाची. 2 आहेत पट्ट्या एका खाली एक, त्याला आपण जोड देऊन घेऊया. पुरते का बघू ही पट्टी. थोडीशी कमी पडते. आता इथं या पट्टीला आपण एका साईडने 1/2 इंच फोल्ड करू आणि शिलाई देऊन घेऊ. आता ही पट्टी आपण कमरेच्या भागाला लावूया. पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू बरोबर ठेवायचं इथं आणि इथून 1/2 इंचावर शिलाई देऊन घ्यायची.
पट्टीला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई पट्टीवरून द्यायची असते. आता पट्टी आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेऊ. आणि वरून एक शिलाई देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा भाग तयार आहे. गोट आपल्याला पूर्ण गोल गळ्याला लावायचा आहे, त्यामुळे लगेच पाठीमागच्या गळ्याला गोट नाही लावायचा. तर असा पाठीमागचा भाग. आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊ. हा समोरचा आणि ही कटोरी. आता बऱ्याच जणांचे हे समोरचे भाग सुद्धा एकाच साईडचे तयार होतात. दोन्ही एकाच साईडचे भाग तयार होतात. आता कसं होतात, शिलाई देते थोडंसं आपण लक्ष देत नाही, त्यामुळे दोन्ही भाग एकाच साईडचे तयार होतात. आता इथे काय काळजी घ्यायचं ते सांगते मी. तर आता हे समोरचे भाग, ही वरच्या साईडने सरळ बाजू आहे आणि खालच्याची सरळ बाजू आहे. तर आता ही सरळ बाजू अशी ठेवायची वरच्या साईडने, आणि ही आता पलटवून घेऊया म्हणजे सरळ बाजू येते. खरं सांगायचं म्हणलं तर या ब्लाउजला उलट्या सुलट्या काही नसतं, दोन्ही साईडने सारखंच असतं. पण प्रिंटेड वगैरे ब्लाउज असतो तर तुम्हाला असं वरच्या साईडने सरळ बाजू घ्यायची आहे आणि समोरासमोर असं ठेवायचंय. गळा आहे हा, आणि इथं कटोरी आपल्याला जोडायची असते. थोडस लांब लांब ठेवते मी, कारण कटोरी आपल्याला आतमध्ये ठेवायची आहेत. कटोऱ्या घेऊया. कटोरीचा गोल राऊंड जो आहे तो आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायचा आहे. वरची घेऊ कटोरी आणि इथं ठेवू, आणि दुसऱ्या साईडची कटोरी घ्यायची आहे आणि अशी इथं ठेवायची आहे. इथं त्रिकोण असं आलं पाहिजे, हे पहा दिसतंय, हे असं त्रिकोण आलं पाहिजे. दोन्ही साईडच्या कटोऱ्या बरोबर ठेवून घ्यायच्या अशा. आणि आता आपल्याला शिलाई द्यायचं आहे. तर शिलाई कटोरीला जोडते वेळेस तुम्ही कुठून देतात, खालून देतात की वरून देतात, का अगोदर दाताला शिलाई देतात, हे सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत. कटोरीला अगोदर दाताला शिलाई द्यायची नाही. आता तुम्ही जरी अगोदर करत असाल हे, तर आता इथून पुढे करू नका, कारण डाच एक साइड जातो, क्रॉस जातो, तिरका जातो, तसे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे अगोदर कोणीही डाचाला शिलाई देऊ नका. आणि कटोरी जोडते वेळेस कोण कोण काय करतं, वरून जोडायला सुरुवात करतो, इथून वरून. ही सुद्धा चुकीची पद्धत आहे. कटोरी आपल्याला कधीही खालच्या साईडने जोडायची आहे, खालून. आपण खालून जोडली, समजा आपली जर कटोरी वरच्या साईडने थोडीशी जास्त झाली तर आपण वरून कट करू शकतो, आणि खालून जास्त झाल्यानंतर खालून कट केल्यास डाचामध्ये प्रॉब्लेम येतो आणि कटोरी तिरकस होते. तिरकस म्हणजे डाच क्रॉस जाणे, तिरका जाणे, ह्या प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे कटोरी जोडते वेळेस तुम्हाला कधीही खालच्या साईडने जोडायचंय. आणि समजा कटोरी थोडीशी शिल्लक जरी राहिली, पाव इंच अर्धा इंच, तर आपण वरच्या साईडने कट करून घेऊ शकतो. जसं आपण या उद्याच्या ब्लाउजला पाहिलेलं आहे, समोरचा गळा मापाच्या ब्लाउजून बघून थोडासा आपण कट केलेला होता एक्स्ट्रा गळा, तर तसंच हे कट मध्ये जातं. कटोरी समजा समोरची मोठी झाली किंवा समोरचा भाग मोठा लहान झाला, असं काही झालं तर गळा कट करण्यामध्ये थोडस इथून कट होतं. त्यामुळे कटोरी खालच्या साईडने बरोबर जोडायची आहे. चला जोडूया. दोन्हीचे सरळ बाजू आहेत. समोरचा भाग आपण कटोरीवरती ठेवूया. अगोदर हे भाग असे ठेवायचे, नंतर तुम्हाला जोडून घ्यायचंय, म्हणजे दोन्ही साईडचे भाग तयार होतात. इथं ठेवायचं आणि शिलाई द्यायचं. दोन्ही भाग बरोबर ठेवायचे. खालच्या बाजूने पकडलेला आहे मी, आणि इथून शिलाई देऊया पाव इंचावर. तर बरोबर शिलाई द्यायचंय. कटोरीला शिलाई देताना सोडायचं नाही. ओढून जर आपण शिलाई दिली ना तर चुन्या पडतात. सुरुवातीला लॉक करू आणि सावकाश शिलाई देऊन घेऊया, दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवून. चुन्या वगैरे येत असतील तर थोडस स्टॉप करायचं, सुई आतमध्ये ठेवायचं आणि येणाऱ्या चुन्या अशा इकडे तिकडे घालायच्या.
आणि कोणता भाग ओढून त्याला शिलाई द्यायचं नाही, कमी पडला जास्त झाला म्हणून. लॉक करायचं. आता आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. आता ही जी शिलाई दिलेली आहे ना, ही आपण फिनिशिंगची चांगली शिलाई दिलेली असते. आता दुसरी जी शिलाई आहे ती बाहेरच्या बाजूने द्यायची, बाहेरून द्यायची, आतमधून नाही. आता इथे बघा कटोरी आणि समोरचा भाग कसा जोडण्यात आलेला आहे. एकदम शार्प असं जोडायचंय, ओढून शिलाई द्यायचं नाही. ओढून शिलाई दिलं की चुन्या पडतात. आता बघा इथं, आता मी मुद्दामून हा समोरचा भाग थोडासा एक्स्ट्रा ठेवला. आता दुसऱ्या साईडची मी कटोरी थोडीशी एक्स्ट्रा ठेवेन. आता हे जर असं जर झालं तुमचं तर काय होतं आणि काय करायचं आहे ते कळेल तुम्हाला. आता हे बरोबर जोडलं तर मी तुम्हाला काय समजेल, काय प्रॉब्लेम येतो आणि काय करायचं तिथं. त्यामुळे मी थोडस सोडलं, कारण इथं मी कपडा सोडलेला आहे असं थोडासा, त्यामुळे असं वर थोडस कमी झालेलं आहे. हे पहा इथं एक कमी आणि एक जास्त दिसत असेल इथं कपडा तुम्हाला. तर असं जरी झालं तर हे असं प्रॉब्लेम येतो, वर कमी जास्त होतं. तर हे मी मुद्दामून केलेलं आहे. म्हणजे समोरचा भाग इथं आपला एवढा जास्त आहे, तर एवढा जास्त झाला तर काय करायचं ते सर्व तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथून मी शिलाई देऊन घेते. लॉक करायचं. तर याची कटोरी थोडीशी मोठी करण्याचा प्रयत्न करेन मी, वाढवण्याचा. तर त्यासाठी मला थोडस ओढून शिलाई द्यावी लागेल. ओढून शिलाई दिली की कटोरीला चुना पडतात, त्यामुळे ओढायचं नसतं जास्त. लॉक करायचं. अर्धा पाव इंचापर्यंत जरी कटोरी कमी जास्त झाली किंवा समोरचा भाग कमी जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, हे सांगायचंय मला तुम्हाला. नका ओढून जोडू नका. मी फक्त तुम्हाला इथं दाखवते कटोरी जास्त झाल्यानंतर. ओढायचं नाहीये कटोरीला आपल्याला, मी फक्त दाखवते इथं मी तुम्हाला. ओढून शिलाई दिलं की चुन्या पडतात. नॉर्मल शिलाई द्यायचे, ओढायचं नाही. मला थोडस कटोरी जास्त पाहिजे होती वरच्या साईडने तुम्हाला दाखवण्यासाठी, त्यामुळे केलेलं. इथं बघा आता कसं झालं, खाली कटोरीला ओढून शिलाई दिल्यामुळे अशी पीळ पडल्यासारखी झाली आणि इथे चुन्या पडलेल्या आहेत, थोड्या थोड्या दिसत असतील, छोट्या छोट्या चुन्या. हे ओढून शिलाई दिल्यामुळे असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ओढून शिलाई द्यायचं नाही. आता हे जास्त झालेलं आहे, हे घाबरचाल तुम्ही जास्त झालंय म्हणून. काही टेन्शन घ्यायचं नाही, कट करून टाकायचं. थोडस असं आहे, हे असं कट करायचं. आता समोरचा भाग पण आपल्या इकडचं जास्त झालेला आहे, तिथं पण त्याला कट करून टाकायचं थोडस. समजलं का आता तुम्हाला हे कमी जास्त झाल्यानंतर काय करायचं आहे. आता माझे दोन्ही पण बरोबरच होते, परंतु मी थोडस मिस्टेक केली इथं तुम्हाला मुद्दामून दाखवण्यासाठी. काय केलं, कशाबद्दल केलं, आता हे तुम्हाला चांगलं समजलं असेल. जास्त झालं कट करून टाका, कमी पडलं कट करा थोडस. म्हणजे आता दोन्ही भाग असे बरोबर आलेले आहेत. ओके. काही प्रॉब्लेम आला इथं आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि येणार पण नाही. आता आपल्याला डाचाला शिलाई द्यायचा आहे. आता बरेच जण डाचाला शिलाई देते वेळेस चूक करतात. काय चूक करतात बघू. आता तुम्ही काय करतात, हे सेंटर बरोबर घ्यायला बघतात, बरोबर. हे वालं सेंटर. ऍक्च्युली आता हे जे सेंटर आहे ना, थोडस एका साईडला जातं. हे बघायचं नाही आता, कारण इकडं शिलाई दिलेली आहे आपण, त्यामुळे सेंटर हे बदलतं, थोडस पाव इंचाचा फरक येतो तिथं. आता बघा, हे टोक जे आहे ते हे टोक आपल्याला या टोकापर्यंत घ्यायचं आहे. इथे जोडलंय ना आपण, याच्या बरोबर घ्यायचंय. आता मार्किंग केली त्याच्या बरोबर घेऊया. इथे सेंटर वरती नाही बघायचं, आता कमी झालं जास्त झालं. दोन्ही भागाशी एकमेकांवरती ठेवायचे. इथं बरोबर ठेवायचं आहे शिलाई बरोबर, हे असं. आणि इथं जास्त जे आहे तर मी म्हंटल ना तुम्हाला, थोडासा फरक येतो इथं पाव इंचाचा. दिसत असेल आता तुम्हाला इथे थोडासा नॉर्मल फरक, हे एवढं असं जास्त आहे. आता काय करायचं याला, पिन लावायची. इथे पिन लावून घ्या आता वर.
आपण आता व्यवस्थित सेट केलेलं आहे, त्यामुळे अशी एक पिन लावून घ्यायची. पिन टाचणी काय लावायचं आहे ते, काटा पिन सुद्धा लावू शकता इथं. आणि हे जे जास्त आहे आता दिसत असेल इथं, हे बरोबर करायचंच नाही. तुम्ही काय करतात, हे बरोबर आहे करायचं आता असं, आणि इकडे हे जास्त येतं, आणि इथं सेंटर बिघडतं आपलं कटोरीचं, आणि डाच जो आहे तो एक साइड जातो. असं होतं का कोणाकोणासोबत? मग हे जे जास्त आहे ना, ते आपल्याला असं कट करायचंय. म्हणजे बरोबर सेंटर वरती डाच आपला येणार कटोरीचा. झाला, आता इथं बरोबर झाला, इकडे पण बरोबर आहे. आता हे दोन भाग बरोबर घेतल्यानंतर सेंटर इथं जायला पाहिजे ना व्यवस्थित. आता पहिलं तर सेंटर येणार नाही व्यवस्थित, त्याला थोडस आपल्याला कट करून घ्यावं लागेल. म्हणजे ह्या टोकाला कट करावं लागेल थोडस इथं. समजलं का? आता डाचाची रुंदी या जॉईंट साइड कडून घ्यायची आहे. डाचाची रुंदी 1.5 इंच, 1.5. आणि डाचाची उंची मी तुम्हाला सांगितले ते, डाचाची उंची ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवू त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगेन डाचाची उंची कशी घ्यायची आहे. आता हे माझं मापाचं ब्लाऊज आहे, तर इथं डाच आहे, हा दिसत असेल आता सर्वांना हा डाच. तर या डाचाची उंची मोजायचं आहे आपल्याला. शिलाईमध्ये किती गेला इथं, 1/2 इंच खाली, आणि इथं वर एक टोक आहे, इथून इथपर्यंत मोजायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं डाचाची उंची मिळेल. तर कोणत्याही कस्टमरचं ब्लाऊज राहू द्या, तुम्हाला असं मोजून घ्यायचं आहे. 2.25 इंच, म्हणजे इथं कटोरीला टोक आवडत नाही असं आहे. 2.25 इंच म्हणजे कटोरी चपटी आहे ही. आता आता प्रत्येकाच्या आवडीनुसार जर आपल्याला घ्यायचं असेल डाचाची उंची, तर तुम्हाला त्यांच्या मापाचे ब्लाऊज प्रमाणेच घ्यावं लागेल बघून असं. आणि जर कोणाचं ब्लाऊज मापाचं नसेल, तर त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला चार्ट प्रमाणे घ्यायचं आहे. जे की पहिल्यांदाच ब्लाऊज शिवत आहेत, ज्यांच्याकडे कटोरी ब्लाऊज नाही, तर त्यांनी चार्ट वापरायचा आहे डाचाच्या उंचीचा. जो फोरटक्स 40 डाचीच्या उंचीचा चार्ट पाठवला होता ना, तोच याच्यासाठी चालतो. तिथे 2.25 कटोरी ब्लाऊज साठी आणि फोरटक्सच्या डाचाच्या उंचीचा छोटासा एक बॉक्स कॉलम आहे चार्टचा, तो चालतो इथं. गळा कसा करायचा मग? गळा गळा कोणता म्हणतायत, वरचा गळा? हा गळा. आणखी आपण गेलोच नाही गळ्याकडे वरी. डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे अगोदर. डाचाची उंची 2.25 इंच, आणि अशी आपल्याला क्रॉस मध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. 1.5 आणि 2.25 मिळवायची इथं, आणि अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे. देऊया. मापाचं ब्लाऊज नसेल तर सांगितलं ना तुम्हाला, मापाचं ब्लाऊज नसेल तर चार्ट प्रमाणे घ्यायचं. गळ्याचं ते नंतर आहे. एकदा कटोरी जोडणं, पट्ट्या लावणं, म्हणजे हुक पट्टी, हे सर्व पट्ट्या लावणं, आणि गळा मग नंतर शेवटी येतो. हा बघा डाच कसा सेंटर वरती आलेला आहे. क्रॉस वगैरे झाला नाही, एकदम सेंटर वरती येतो असा. तर इकडून इकडे जरी मोजला तर तेवढंच अंतर दोन्ही साईडनी येतं. बरोबर इथे याच्या खाली आलेला आहे. सरळ शिलाई द्यायची, क्रॉस द्यायची नाही. क्रॉस जर दिले तर डाच आपल्याला थोडासा क्रॉस जातो. 3.25 आहे, या पण साईडने तेवढंच येते. तर अशा पद्धतीने आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर दुसऱ्या पण डाचाला मी शिलाई देऊन घेते. समजलं डाचाला शिलाई कशी द्यायची आहे? हे टोक आणि हे टोक मिळवायचंय, मधल्या टोकाचा विचार करायचा नाही. डाच वरती कशामुळे जातो? डाचाची उंची जास्त घेतल्यानंतर वरती जातो.
उंची कमी घ्यायची, दोन्ही टोक बरोबर मिळवून ठेवते आणि इथे जी जास्त आहे ती कट करून टाकते. हे बरोबर केले केले की इथे पिन लावायची, म्हणजे आपण जे आता सेट केलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित सेट तसंच मिळतं. हे एक्स्ट्रा जे आहे ते कट करून टाकायचं. हे असं. आणि इथं आता आपल्याला डाचाची रुंदी घ्यायची आहे 1.5 इंच जॉईंट भागाकडून घ्यायची आणि उंची 2.25 जॉईंट भागाकडून. आणि आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे अशी. बरोबर असा आपला डाच सेंटर वरती येणार. डाच बिघडणार नाही. मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला डाचाला शिलाई द्यायची आहे. दोन्ही साईडचे डाच एकदम असे बरोबर येतात. डाच वरती जाण्याचं कारण डाचची उंची आपण जेवढी जास्त घेऊ तेवढा डाच वर जाणार आहे. ओके. तर आता हे बाजूला ठेवू आणि क्रॉस पट्टी कशी लावायची ते बघू. क्रॉस पट्टी लावण्या अगोदर इथं थोडस कोणा आलेला दिसत असेल इथं खाली कटोरी जोडलेली आहे, इथं कोणा आहे हा. तर याला आपल्याला थोडस राऊंड शेप मध्ये असं कट करून घ्यायचंय, राऊंड घ्यायचा इथं, म्हणजे क्रॉस पट्टीचा आकार व्यवस्थित येतो. इकडं बघा आता थोडस राऊंड शेप मध्ये फक्त कोणा घालवायचा आपल्याला असं, बस सरळ होतं त्याचा फक्त आपण कोणा कट केलेला आहे एवढाच. दुसऱ्याचा पण कट करून घेऊ. कटोरीच्या डाच घेण्या अगोदर आपल्याला काय काय काळजी घ्यायचं आहे हे सर्वांचे आलं का लक्षात? जोडायचं कसं, काळजी कशी घ्यायची आहे? नाहीतर मग आपला डाच क्रॉस जाणार, तिरका होतो. असं बरोबर सेंटर वरती डाच येणार नाही. या साईडला तर जाईल आतमधून, तर नाही तर बाहेरच्या साईडने तर जातो डाच. आता सेंटर वरती आहे आपला बरोबर असा. क्रॉस पट्टी जोडायची आहे, आपल्या साईडने करायचा हा भाग. क्रॉस पट्टी जोडायचं, आपल्या साईडने ठेवायचं. आता क्रॉस पट्ट्या घेऊया. या आहेत दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या. ब्लाउज पीसची क्रॉस पट्टी आपल्याला इथं वरच्या साईडने लावायची आहे. तिची ही वरच्या साईडने सरळ बाजू आणि हे 3.5 इंचाचं टोक बरोबर या पॉइंट बरोबर ठेवायचं आहे हुक पट्टीच्या साईडने. जसं आपण फोर्टेक्सला क्रॉस पट्टी लावली तशीच याला सुद्धा लावायची आहे. सरळ बाजू आहे, खालच्या साईडने करू आणि बरोबर इथं ठेवू. 3.5 इंचाचं टोक अंतर जे आहे ते या हुक पट्टीच्या साईडने येतं. आणि दुसरी पण घेऊया क्रॉस पट्टी आणि ही आपल्याला इथं ठेवायची आहे अशी. आणि ह्या दुसऱ्या कलरच्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत ना त्या आपल्याला खालच्या बाजूने लावायच्या आहेत, दोन्ही भागाच्या या खालच्या बाजूने. हे असं. आता इथं क्रॉस पट्टीला शिलाई देताना काय काळजी घ्यायचं ते पण सांगते मी. हे ठेवूया इथं खाली आणि त्याच्यावरती हा समोरचा भाग ठेवू. आता आणखी बरेच जण इथे चूक करतात. क्रॉस पट्टीला शिलाई देते वेळेस काय करतात, आता तुम्ही इथं डाचाला शिलाई दिलात या कटोरीच्या की हा कपडा कट करतात, बरोबर. दाताचा हा कपडा हा कट करायचा नाही. तर हा जो आहे आता क्रॉस पट्टीला शिलाई देते वेळेस वर घ्यायचा आहे, शिलाई मध्ये सुद्धा जाऊ द्यायचा नाही. आणि हा जो शिलाईचा कपडा आहे हा सुद्धा आपल्याला असं बाहेरच्या साईडने घ्यायचा आहे, शिलाई देत देत मध्ये जाऊ द्यायचं नाही आणि हा शिलाई मध्ये येऊ द्यायचं नाही. शिलाई मध्ये जर आलं तर कटोरीचा डाच तिरका क्रॉस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिलाई मध्ये जाऊ द्यायचं नाही. असं थोडस इथं फक्त 0.5 इंच शिलाई मध्ये गेलं पाहिजे, हे असं एवढंच. पूर्णपणे जाऊ द्यायचं नाही मध्ये, बस एवढंच जाऊ द्यायचं.
आणि शिलाई द्यायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. आता मी शिलाई देत देत पण परत रिपीट करेन. तीनही भाग एकमेकांवरती ठेवू. थोडस टोक येतं पुढे पाव इंच येऊ द्यायचंय. तीनही भाग बरोबर ठेवायचे असे आणि शिलाई द्यायचं. सुरुवातीला लॉक करायचं. आता मी कटोरीचा डाग जो आहे तो हा थोडासा वर घेणार असा. शिलाईमध्ये फक्त इथं पाव इंच गेलं पाहिजे. शिलाईमध्ये जाऊ द्यायचं नाही पूर्णपणे. शिलाई देत देत त्याला वर करायची आणि शिलाई द्यायची आहे. आणि हा शिलाईचा कपडा कटोरी आणि समोरचा भाग जोडलेला हा त्या आतमधून आहे त्याला बाहेर करायचं. मधून जाऊ द्यायचं नाही. ह्या दोन गोष्टी इथं लक्षात राहू द्या तुम्ही. आता मग डास जो आहे तो तुमचा असं आत ओढल्यासारखा होईल आणि तुम्हाला वाटेल की हा तिरका झालेला आहे. असं छोटासा प्रॉब्लेम होतो तिथं. हे बघा, हे शिलाईमध्ये नाही गेलं आणि हा पण भाग बाहेरच्या साईडने आलेला आहे. हे असं आपल्याला करायचं. हे कट नाही करायचं. का बरं कट करायचं नाही? जर समजा कस्टमरच्या डाचाची उंची कमी किंवा जास्त झाली तर आपल्याला इथे दुरुस्त करता येतं. कसं येतं? आता समजा एखाद्याला टोक हवं होतं तर त्यांची कटोरी चपटी झाली, तर मग तुम्ही काय करचाल? आणि हे जर कट केलं असेल तर काहीच करता येणार नाही. हे कट करायचं नाही. जर कटोरी चपटी झाली आणि त्यांना टोक पाहिजे तर तुम्हाला अर्ध्यापर्यंत उचलायचंय डाचाची शिलाई आणि अशी थोडीशी खालून घ्यायची आहे. उंची कमी करायची डाचाची, म्हणजे कटोरीला टोक येतं. आणि आपल्याकडून जर समजा कटोरीला टोक आलंय आणि त्यांना चपटी कटोरी पाहिजे, अर्ध्यापर्यंत उचलायचं आणि अशी वरपर्यंत उंची वाढवून घ्यायची. असं तुम्हाला इथं करता येतं बरोबर. बरोबर पकडायचं आणि शिलाई द्यायची व्यवस्थित. ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला कटोरीचा डाग दुरुस्त करता येतो. त्यामुळे फक्त तुम्हाला हे कट करायचं नाही हा कपडा, एवढं लक्षात राहू द्या. आणि ते जर कट केलं तर पुढे काहीच करता येणार नाही. शिलाई देत देत आपल्याला कटोरीचा डाग आणि कटोरी आणि समोरचा भाग जोडलेला कपडा तो आपल्याला बाहेरच्या साईडने ओढायचा आहे. डाच वर करायचा, शिलाईमध्ये जाऊ द्यायचा नाही पूर्ण. आणि शिलाईचा कपडा जो पाव इंचचा आहे तो बाहेरच्या साईडने घ्यायचा. झालंय. क्रॉस पट्टीला आता आपण दुसरी शिलाई देऊया. शोल्डरला पकडायचं, गोल 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 गुंडाळायचं आणि दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या आतमध्ये ठेवायचं. आणि ही क्रॉस पट्टी त्याच्यावरती ठेवायचं आणि शिलाई द्यायची वरच्या साईडने. लॉक करायचं सुरुवातीला. या पण साईडने. समोरचा भाग बाहेर काढू आपण. थोडीशी क्रॉस पट्टी एक्स्ट्रा येते ती कट करून टाकायची. डाच वगैरे दिल्यानंतर अशी थोडीशी एक्स्ट्रा येते, तिला कट करायचं. आणि या साईडने सुद्धा थोडंफार क्रॉस वगैरे असेल किंवा थोडं कुठं बाहेर निघालं असेल तर ते सुद्धा लावते असं कट करून घ्यायचं असतं. आणि ह्या क्रॉस पट्टीला थोडस हाताने फिरवून घ्यायचं, व्यवस्थित बसते. आता दुसरी क्रॉस पट्टी लावलेली आहे आपण दुसऱ्या कलरची घालून, तर दिसते का वरून आता ही? नाही दिसणार. नाही द्यायची क्रॉस पट्टीला, डबल टिप द्यायची गरज नाही. आपल्या मशीनची टीप कमी आहे, 2 वरती 3 वरती आहे, त्यामुळे टीप डबल द्यायची गरज नाही आणि हे काही उसवणार वगैरे नाही.
तुम्ही 2-2, 3-3 टिपा दिला म्हणून कस्टमर तुम्हाला जास्त पैसे देणार आहेत का? आणि ह्या शिलाईमुळे काही तुमच्या ब्लाऊज मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, डबल टीप नाही द्यायची, तिथे वेळ नाही घालवायचा. आतापर्यंत तर कोणाची काही कंप्लेंट आली नाही की क्रॉस पट्टी उकलली, काही झालं, हे कधीच नाही झालं. कारण आपल्या मशीनची टीप मुळात कमी ठेवायची, 2-3 वरती. आता माझी इलेक्ट्रिक मशीन आहे त्यामुळे ती 2 वरती आहे. आता तुमची अम्ब्रेला असेल तर 3 वरती ठेवावी लागेल तुम्हाला. हे असं. आता पट्ट्या लावूया. एक पट्टी घ्यायची आहे मला 3 इंचाची आणि दुसरी पट्टी घ्यायची 2 इंचाची. आता गळा गोल आहे, ही 3 इंचाची आहे. आता ही थोडीशी कमी आहे, पण मला सांगायचं आहे तुम्हाला, असं जर गळा गोल असेल तर पट्ट्याला कसं तयार करायचं ते सांगायचं, म्हणून हीच घेतली मी. ही 2 इंचाची आहे. दोन्ही पट्ट्यांना आपण एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया. या पण भागाला शिलाई देऊया. ज्या साइडने गळ्याचा गोल राऊंड असतो ना त्या साइडने आपल्याला फोल्ड करून शिलाई द्यायचं आहे. या सरळ साइडने फोल्ड करून शिलाई नाही द्यायचं. या बाहेरच्या साइडने गोल राऊंड असतो त्या साइडने फोल्ड करून शिलाई द्यायचं, दोन्ही साइडने, म्हणजे आपल्याला पट्टी व्यवस्थित पुरते. आणि हे थोडं थोडं एक्स्ट्रा जे आहे ते असं थोडस कट करून टाकायचं खालच्या साईडचं, म्हणजे आपल्याला ही पट्टी सरळ पण होते आणि पुरते पण. आणि तुम्ही जर या सरळ साईडने शिलाई दिली तर ह्या साईडने गोल राऊंड असतो त्यामुळे पट्टी कमी पडणार, पुरणार नाही. त्यामुळे असं आपल्याला आयडिया यूज करायची आहे. तर आपल्या दोन्ही पट्ट्या तयार आहेत, तर लावून घेऊया ब्लाऊजला. डाव्या साईडला आपल्याला मोठी पट्टी लावायची आहे 3 इंचाची. तिची आपल्याला खालच्या साईडने उलटी बाजू घालायची आणि वरच्या साईडने सरळ बाजू येऊ द्यायची आहे. आणि समोरचा भाग आपल्याला या पट्टीवरती ठेवायचा आहे. पट्टी दोन्ही साईडने अशी शिल्लक राहायला पाहिजे. आणि उजव्या हाताच्या साईडला आपल्याला ही 2 इंचाची पट्टी लावायची आहे. हिची वरच्या साईडने उलटी बाजू आणि खालच्या साईडने सरळ बाजू. या अगोदर कोणाच्या तरी पट्ट्या उलट्या झाल्या होत्या, आता यावेळेस तुम्ही दुरुस्त करून व्यवस्थित लावून घ्या ब्लाऊजला. कोणाच्या झाल्या होत्या त्या मी काही नाव नाही सांगणार, पण झालेल्या आहेत, त्यांनी आता यावेळेस व्यवस्थित लावून घ्या. आता बरोबर ठेवूया इथं. आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच दुमडायचंय आणि बरोबर या क्रॉस पट्टी बरोबर ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायचं. तर ज्यांच्या इकडे उलट्या पट्ट्या लावल्या जातात, ह्या साईडची त्या साईडला, त्या साईडची ह्या साईडला, तसं तुम्ही लावून घेऊ शकता तुमच्या एरियामध्ये जसं चालतं त्याप्रमाणे. दाब शिलाई द्यायची. पट्टी आता आपण खालच्या साईडने दुमडून घेऊया आणि एक कडेने शिलाई देऊन घेऊ. आणखी एक शिलाई देऊन घ्यायचं आहे. 2 शिलाई द्यायची या पट्टीला. एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकायची, दोरे वगैरे कट करायचे. आता पट्टी लहान आहे त्यामुळे माझी शिलाई अशी आली, म्हणजे मी घेतलीच मुद्दामून पट्टी तुम्हाला दाखवण्यासाठी, गोल गळा होता म्हणून. दुसऱ्या साईडची पट्टी लावून घेऊया. शिलाई देऊ 1/2 इंचावर. कोणत्याच भागाला ओढत शिलाई द्यायचं नाही, ओढायचंच नाही. जिथे ओढून शिलाई द्यायचं आहे तिथे सांगेन ना मी, ओढून शिलाई द्या म्हणून.
आता उलट्या साईडने करायचं, पट्टी आपल्या साईडने करायची, थोडस हाताने फिरवायचं याच्यावरती आणि पट्टी अर्ध्यातून दुमडून घ्यायची. जिथून आपण ही पट्टी लावली तिथेपर्यंत दुमडायची आणि एक अशी आडवी शिलाई देऊन घ्यायची. जी कट करूया थोडस. आणि आपण पलटी करून घेऊया पट्टीला. कोणा व्यवस्थित काढायचा, हाताने निघत नसेल तर सुई वगैरे काहीतरी घेऊन काढा. आणि आता आपण शिलाई देऊन घेऊया इथून सेंटर होऊन. बटन लावायचे असतील तर कडेने शिलाई द्या आणि हुक लावायचे असतील तर सेंटर होऊन शिलाई देऊन घ्या. एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकू. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पट्ट्या पुरतात. दुसऱ्या पट्ट्या घ्यायची गरज नाही. हम्म. हा, तर आता गळा चेक करायचंय. मापाच्या ब्लाऊजून गळा चेक करायचंय. हम्म. हा, तर काय म्हणते ते गळा चेक करायचा आपल्याला. इथं शोल्डर जोडण्यासाठी पाऊण इंचावरती पॉईंट द्यायचा आहे अगोदर, 0.75. आता सांगते मी तुम्हाला. आता या ब्लाऊजला सांगते, पाऊण इंच वर सोडायचं कंपल्सरी, 0.75 हे एवढं. दुसराही भाग घेऊ, त्याचही चेक करू. म्हणजे पाऊण इंच पॉईंट देऊन घेऊ अगोदर वरच्या साईडने एवढा. आणि इथं आपल्याला असं ठेवायचे बरोबर, खालच्या साईडने बरोबर ठेवायचे. ज्यावेळेस आपल्याकडे मापाचे ब्लाऊज नसतं ना आणि मापाच्या ब्लाऊजचा गळा बरोबर नसतो, त्यावेळेस हे दोन्ही भाग असे बरोबर ठेवायचे आणि पिन लावून इथं सेट करून घ्यायचं. पिन लावून ठेवायची अशी. आणि गळा बघायचा आपल्याला. आपल्या गळ्याची उंची किती आहे, किती पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे. आता समजा माझी गळ्याची उंची आहे 6.25 6.5, तर मोजायचं. या पॉइंट पासून मोजायचंय खाली. आता मी घेते 6.5, 6.5. तर याच्या बरोबर आपल्याला असं मार्क करायचं इथं. आलं की मग आता आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला गळ्याला गोलाकार तर देता येतो, थोडा अंदाजानुसार आता गोलाकार द्यावा लागेल सुरुवातीला, मापाचं ब्लाऊज नाही म्हणून. आता एक उंची तर मिळाली आपल्याला, इथपर्यंत आली उंची. मग याच्या बरोबरच आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे असं एकदा मार्किंग करायचं आणि बघायचं थोडस निरीक्षण करून, बरोबर आला का गळा आपला, गोल दिसतोय का. ह्या दुसऱ्या पण साईडने असं मार्क करून घ्यायचं. इथं अर्धा इंचापर्यंत असं मार्क करून घ्यायचं आहे. शोल्डरला जास्त मार्क करायचं नाही, कारण शोल्डर कमी होतं मग. हे असं आता मार्किंग केलेलं दिसतंय बरोबर, तुम्ही सांगा आता. मार्किंग दिसते बरोबर गोल. समजलं मग गळा कसा करायचा तुम्हाला आता. जास्त नाही तर अर्धा इंचापर्यंत कधी कधी वाढलं जातं. आणि हे जसं आपण मार्किंग केलं आहे त्यानुसार आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सावकाश कट करून घ्यायचं.
इथं मोकळं नाही सोडायचं, पिन लावून सेट करायचं, नाही तर वर खाली होऊन पट्ट्या लहान मोठ्या होतात. आता कट केल्यानंतर इकडेच बघायचं थोडस. आला गळा गोल. जसं आपण सराव करू ना, तस आपल्याला ह्या गोष्टी समजतात किंवा जाऊ तसं. बघा कसा मस्त दिसतोय गळा गोल. आता पिन काढायची आणि पट्ट्या बरोबर बघायचे, एकवेळेस चेक करायचे बरोबर आहेत का. आहेत. ओके, समजलं. आता आपला पाठीमागचा आणि समोरचा भाग कम्प्लीट झालेला आहे. आता बाकीचं जे आहे ते आपण उद्याच्याला बघू. बाही लावणे, गोट लावणे, फिटिंग बघू उद्या. ठीक आहे. चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.